मला वाटतं UPSC परीक्षा ही बुद्ध्यांकाची नसून सातत्याची आहे आणि आपण कसं रिझिलियंटली अभ्यास करतो आणि कसं आपल्याला जर फेलियर आलं तर आपण त्याच्यावरती कसं मात करून परत अभ्यासाला लागतो ते महत्त्वाचं असतं. कारण की UPSCमध्ये 3 अटेम्प्ट देणं आणि परत परत तेच पुस्तकं वाचणं खूप कठीण होऊन जातं आणि त्यामध्येच बरेचसे माझे विद्यार्थी मित्र असतील त्यांचं सातत्य सुटतं. त्यामुळे मी बोलेल की UPSC हा एक मोटिवेशनचा गेम नसून म्हणजे आज तरी मला सर बोलले की थोडंफार मुलांना मोटिवेशन द्या. तर मोटिवेशन मी आज देईल तुम्हाला 1-2 तास थोडंफार वाटेल की शिवम असा बोलला, शिवम तसा बोलला किंवा शिवमचा सत्कार झाला आपला पण होईल. तो अर्ध्या तासात तुमचा मोटिवेशन चालला जाईल. मला वाटतं मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण की मोटिवेशन टेम्पररी आहे आणि कन्सिस्टन्सी डिसिप्लिन हे परमनंट असतं.